नमस्कार, मी अरविंद राय, भारतीय जनता पक्षातून बोलतोय. हे आहेत आपले संतोष सोमा गुलामडे आणि त्यांची पत्नी स्वप्नाली संतोष गुलामडे. यांच्या प्रकरणाने वार्ड क्रमांक 6 मध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विनोद सुदाम पाटील यांना खोट्या प्रकरणामध्ये यांच्या 3 चालीच्या रूम तोडून टाकला आणि यांच्याकडून कमीत कमी 1,50,00,000 घेतले. 1,50,00,000 रुपये यांच्याकडून घेतले आणि यांना 6 रूम अनधिकृत बिल्डिंग मध्ये दिलाय. आणि त्या बिल्डिंगचे त्यांनी सांगितलं की ते सिडकोची बिल्डिंग मध्ये देणार, VVMC अप्रूव्ड बिल्डिंग मध्ये देणार, पण ते लोड बेरिंग बिल्डिंग मध्ये देऊन टाकलं आणि त्याचा पेपर पण नाही देत. यांच्यावर हे ऑफिसमध्ये जेव्हा जातात पेपर मागायला तेव्हा यांना मारहाण करतात. यांनी केस केलाय, याच्या FIR पण रजिस्टर्ड आहे. तो 1-2 दिवस जेलमध्ये पण जाऊन आला. मला वाटतं याच्या पोलीस पण सहभागी आहे, कारण त्यांनी काहीच ऍक्शन घेत नाही. असा माणूस नगरसेवक बनणार बहुजन विकास आघाडीमधून तर लोकांची काय हालत होणार. असं गरीब माणसांना फसवणारे असं माणूस याला तिकीट कसं भेटतं हे आम्हाला काही कळत नाही. सर आपके साथ अगर तुम्हें एक्सप्लेन कर, ठीक है? अब आप उसमें बोलो कि इनके साथ क्या हुआ है, ये आप उनके ही आता यांच्यावर काय झालं आहे स्वतः हे एक्सप्लेन करणार. हे तुम्ही आता एक्सप्लेन करा काय झालंय तुमच्या प्रकरणात. मी संतोष सोमा गोलामडे. मी 2008 पासून विरारमध्ये राहतोय. माझी आमचे विकासक विनोद सुदाम पाटील यांच्याकडे मी पहिले चालीमध्ये रूम घेतले 3. तिथे नंतर 2013ला त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली. बिल्डिंग बांधत असताना तिथे हे बोलले की CM नगरमध्ये तिथे असे भरपूर अनधिकृत काम आहेत जे अनलोडिंग आहे. ते आता मी काय जास्त असं काही सांगू शकत नाही, तुम्ही जाऊन बघू शकता. तर तिथं ती अनलोडिंग असल्यामुळे मला बोलले की मी दुसऱ्या ठिकाणी तिथं 1-2 किलोमीटर थोडी जवळच एक सिडको पाशी मी बांधते बिल्डिंग, तिथे तू घे. तर म्हटलं ठीक आहे. मी घेतले तिथे सिडको पाशिंग वगैरे सांगितलं. माझे 3 रूम होते आणि आणखी परत मी 3 रूम एक्स्ट्रा बुकिंग केल्या, कारण का सिडको पाशिंग आहे आणि पैसे पण थोडे थोडे करून मी त्यांना देणार होतो. तर हे असे पैसे थोडे थोडे करत असताना मी 1,08,00,000 असे त्यांना पैसे दिलेले आहेत. आता ते पैसे दिल्यानंतर मला माहिती पडलं की थोड्या दिवसानंतर की ही बिल्डिंग अनधिकृत आहे. इथे सगळं अनधिकृत कारभार आहे आणि चाल सिस्टम पूर्ण बिल्डिंग आहे, फ्लॅट सिस्टम पण नाही आहे. तर मी म्हटलं हे काय साहेब, बोलते जास्त बोलायचं नाही ना तुला, इथेच तुला गाडून टाकेल, ठेवणार नाही तुला जिवंत. आम्ही ऑफिस मध्ये गेलेलो, जिवंत बोलतो, ठेवणार नाही. तू बोलतो हॉस्पिटल मध्ये खाट तयार ठेव, घाबरू नका. आम्ही गेलेलो खाट तयार ठेव आणि खाट ठेवतो. आणि त्यानंतर मग मला तिथपासून जो 2 वेळा लावाय तो पण वरचा त्यांच्या बोलू हा बोला. त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी बोललो आता मला पेपर कधी द्या, एवढे माझे पैसे गेले तुमच्याकडे. तो बोलतोय कसले तुले पेपर, काय तू मोठा काय भाई हे समजतस काय, मोठा तुला कुठे जायचं तिकडे जा. माझ्या मिस्टरांना तिथं ऑफिस मध्ये मारली आणि ऑफिस मध्ये मला मारझोड केली. विनोद सुदाम पाटील मी बोलली मारलं का म्हणून. विनोद सुदाम पाटीलनी मारझोड केली. परत आणखी मला दुसरी मी बिल्डिंग मध्ये जातो तिथून मला घरातून खेचलं बाहेर आणि रस्त्यावर आणून मारलं, जाम मारले मला. आणि बोलले पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस केस वगैरे केली. नंतर त्या गुन्ह्यामध्ये ते 2 दिवस आतमध्ये पण होते जेलमध्ये. नंतर वसईला गेले सिव्हिल कोर्टामध्ये, तिथून मग त्यांनी जामीन घेतला आणि तिथपासून ते बाहेर आहेत. पण आता मला भीती वाटते, जर अशा माणसाला जर आपण नगरसेवक निवडून दिलं तर पुढच्या आमच्या गरीब माणसांचा काय होईल. बोला ताई, काय बोलत होता तुम्ही? माझ्या मिस्टरांना ऑफिस मध्ये मारली आणि मी तिथे होती. तर मी विचारलं त्यांना माझ्या मिस्टरांना का मारली. आम्ही कागदपत्र रूमचे मागायला आलोत ना, तर मारायचा काय संबंध येतोय. तर बोलतो चालते वा तिथून बिल्डिंग मधनं पण निघून जा म्हणून. राहायचं नाही ते अजिबात, विरारमध्ये राहायचं नाही तुला इथे, आम्ही तू दिसणार नाही इथे, असं आम्हाला धमकी द्यायला लागला. मग मी त्याची बायको नगरसेविका होती, तर मी तिला फोन केला की असं असं बोलतायत, आमचे कागदपत्र द्यायला तयार नाही. तर ती बोलली असं कुठे बोललं झालं का. मी बोलली बोललं म्हणजे झालं मॅडम, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे मिस्टर तुम्ही नगरसेविका आहेत, मग आम्हाला पण मदत करायला पाहिजे ना. तर त्या पण बोलल्या असं काय नाही म्हणून. तर आणि आम्हाला परत बोलवले ऑफिसमध्ये, तेव्हा दमदाटी केली आणि बोलले जर 2 दिवसात खाली नाही रूम केली तर तू इथं दिसणार नाही. मग आम्ही काही इथे ना सामान्य माणसाने आम्ही इथे राहायचं नाही का, असा आम्हाला प्रश्न पडलाय आता. आणि आमचे एवढे करोडो गेलेत, मग आम्हाला रूम तरी नावरती करून देत नाही. तुम्ही जनतेसाठी करणार की सामान्य माणसासाठी करायला पाहिजे ना काहीतरी.
ये घटना कब की है, कब आपने इनको पैसे दिए थे और कितना टाइम हुआ है? हम लोग 2013 से उनको पैसा दे रहे थे, 2017 तक 1 करोड़ 2000 8 लाख कोविड हो के गया पूरा पहले पैसा। 2017 में घर पे आके उस घरात वो जो येऊन बिल्डिंग त्यांनी ऐसी बनाई, मारली. जो अभी जो बिल्डिंग है उसमें ना घरपट्टी है मी ना कुछ मग मी पण पाणी मारली, पट्टी मी है, और खोटं नाही कुछ बोलत, भी मी नहीं, पण सब पुराने मारली. दिन का काम पंकज है, पाटीलला मी मारली सब एक देख थापड, सकते कारण हैं। माझ्या नवऱ्याला त्यांनी गलपटी पकडली, मग मी तिथं बघू शकत नाही, मी पण मारली त्याला. तर त्यांनी वडत वडत माझ्या मिस्टराची हात वडत वडत खाली आणलं दादरावरून आणि मी पाठून गेली, तर माझी पण कपडे खेचला ना त्यांनी, कोणी घेतलं? पंकज पाटीलनी. पंकज चिंतामण आणि पाटील मी त्याचा जाऊन पत्र येतो. पोलीस स्टेशन मध्ये, आपला विरार स्टेशनला पोलीस स्टेशन आहे, तिथे बोलली, तर तिथे बोलले हा आम्ही घेतो नोंदणी करून. तर बनकर साहेब होते, बनकर साहेबच्या हातामध्ये ही केस गेली होती, तरी पण आमच्याकडे काय लक्ष दिलं आम्हाला काही नाही, न्याय मिळाला नाही का? न्याय मिळाला नाही. आणि एवढ्या आज- वर्ष आज आम्ही आता कोर्ट कचेरी करतोय, तरी पण अजून आमचा काय निकालच लागत नाही. आणि कोर्टामध्ये केस असताना आता सुद्धा ते तो हजर राहिला. महानगरपालिकेत उमेदवार म्हणून आहेत निवडणुकीमध्ये, लोकांना मतदारांना काय सांगाल? आम्ही एकच सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका, की ते स्वतःला शहाणे एवढे समजतात की आमचा गाव कोणापासून गाव. झालं गाव, की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम बांधले, आम्ही घेतलो, आम्ही दागिने विकून जमीन विकून गावावरून आम्ही इथे रूम घेतलं, की आपल्या एक मुलाबालांना एक आधार पाहिजे म्हणून आम्ही एक रूम घेतली. आणि तुम्ही काय होतात तेव्हा, काय होतात, काहीच नव्हतं, पूर्ण खाडी होती. हे तुम्ही आमच्या जीवावरती, आम्ही मराठी माणसं येऊन इकडे मुंबईला येऊन रूम आमच्या मुले घेतलात तुम्ही, आणि आता तुम्ही दादागिरी आमच्यावरतीच करता की इथून निघून जायचं म्हणून. म्हणजे मराठी माणसावरतीच तुम्ही अन्याय करताय. यांना काय निवडून द्यायचं आम्हाला काय मतलब नाही बोलतात, अजिबात. आम्हाला उलटे बोलतात की तुम्ही निघून जावा. निघून का जायचं, आम्ही काय खोटे असे पैसे दिलेत आणि नाही ना. आणि या पक्षांनी तरी यांना वोटिंग निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी उभी तरी कसं तिकीट तरी तिकीट कसं कसं दिलंय? अशा माणसाला द्यायचं नाही हे तिकीट. गुन्हेगार आहेत, गुन्हेगार आणि प्रवृत्तीचे आहेत. अशी आणि अशा माणसं माणसाला तुम्ही उभे करता तुम्ही. अजून पण किती लोक आहेत, तो त्या लोकांना दाबतो की तुम्ही बोलू हा, नका आणि पुढे कोण बोलायला बोलून. गेलं का रूम खाली त्यांना कर, रूम खाली ऑफिसमध्ये करून ऑफिसमध्ये डायरेक्ट बोलवतो, पाठवतो गावाला. दमदाटी वगैरे करतो, मारतो वगैरे आणि रूम खाली करायला समजा. आम्ही आता एवढे गरीब लोकांचे 5 लाख रुपये, तर त्यातले त्याला तो 3 लाख कापून घेणार आणि 2 लाख रुपये हातामध्ये देतो. आणि आम्हाला पण असं बोललेलं की अजून पण मी माणसं अजून दाखवतो. आम्हाला पण असं म्हटलेलं की आमचे माझे खर्च झालेत 25 लाख, मी तुमच्यातून 16-17 जण अशी माणसं तुमच्यातून खाली कापून करून घेईन. दिलेत. तर आम्ही म्हटलं आम्हाला काय त्याचे घेणं देणं नाही, आमचे 25 लाख गेलेत, ते आम्हाला कागदपत्र द्या, आम्हाला रूम द्या. त्याच्यासाठी पण त्यांनी दामदट्टी केलेली, आम्हाला भरपूर आम्हाला टॉर्चर केले त्यांनी. पुन्हा बोलतो आणि मी तुमच्यापासून 25 लाख कापून घेणार, माझे पोलिसांमध्ये वगैरे पैसे द्यायला लागले मला, पोलिसांना पैसे द्यायला लागले मला, माझे 25 लाख गेले. अशी त्याची मिसेस पण बोलते, हेमांगी विनोद पाटील, आणि हा पण बोलतो की विनोद सुदाम पाटील की मी तुमच्यापासून 25 लाख रुपये कापून घेणार. अरे आम्ही कशाला कापून देणार, माझ्यापासून कशाला पैसा कापून घेणार, गुन्हा तू केलेस आणि तुझ्यामुळे आम्ही पोलिसांमध्ये गेलो. आणि जर माझ्या असं जर त्याला मिस्टरांनी काय सांगितलं असतं मेहनतीचा पैसा, आम्ही कुठे जाणार एवढे, आमचा काय, आम्हाला काय व्हॅल्यूच नाही काय एवढे पैसे देऊन. माझे मिस्टर काय रात्री सकाळी जातात रात्री येतात, उद्या काय बरं वाईट झालं तर हा विनोद पाटील जबाबदार घेईल का? तोच मारणार आहे आम्हाला. आणि तोच त्यांनी धमकी पण दिली तशी की तू आणि तो बोललाय उद्या माझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झाला तर मी विनोद सुदाम पाटीलला जबाबदारी ठरवणार आहे. माझ्या नवऱ्यावर उद्या काय तर हा कोणी पण धक्का लागू दे, माझ्या नवऱ्याला काय झालं मी विनोद पाटीलला सांगणार की ह्यानीच केलं म्हणून काहीतरी. अच्छा, ये जो स्टेटमेंट आज आप लोग दे रहे हैं, किसी के दबाव में आके दे रहे हैं क्या? नहीं दबाव में नहीं, हमारे नहीं। को कोई ऐसा सपोर्ट भी नहीं मिला. हम लोग गरीब आदमी, हम लोग सुबह 9 बजे उठते हैं, रात को 12 बजे काम से आते हैं, हमारे को ऐसा किसी का सपोर्ट नहीं मिला. बाद में थोड़ा थोड़ा अभी ये सब न्यूज आने लगा, तो वो देख के हम लोग थोड़ा यूट्यूब पे देखा, टीवी पे देखा, तो मैं बोला चलो बीवी को, मेरे घर वाले को, चलो अपन जाते कुछ ना कुछ करते. तो इधर आप मिले और हमको न्याय मिले, ऐसे मैं अपेक्षा करता हूँ. बस इतना मैं बोलना चाहता हूँ. अच्छा, आप कैलाश पाटिल के अभी इनका explain करता हूं. उनका प्रकरण